तर मित्रांनो बघा, समजा तुमच्याकडे तुम्ही व्हेटरनरी डॉक्टर आहात, तुमच्याकडे एक हायटेक लेवलचा जो की जमिनीपासून उंचावरचा 4 ते 5 फूट उंचावरचा फार्म आहे जबरदस्त असा. तुमच्या लेंड्या सुद्धा डायरेक्टली खाली पडतात, जेणेकरून तुम्हाला 3 ते 4 महिने 6-8 महिने गेले की त्या लेंड्या एकत्र तुम्ही काढून घेताय. तितकं म्हणजे ताणच होत नाही तुम्हाला पावसाळ्यामध्ये वगैरे, किंवा सर्व म्हणजे जे काही आजार जे असतात, जे की पिल्लांचे आजार, शेळ्यांचे आजार, ह्या सर्व आजारांवरची गोचिडवा पिसवा सगळ्या गोष्टी तुम्हाला शेळीपालनामध्ये जमत असतात. त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची म्हणजे गाभण शेळीची काळजी असो किंवा गाभण शेळी ओळखणं, जंताचं औषध, म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही जे की फार्मवरली अशी एकही अडचण नाही जे की तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत, पण जर एका गोष्टी जर तुमच्याकडे जर कमतरता असली तर तुमचं शेळीपालन म्हणजे सक्सेस होणारच नाही, किंवा याच्याशिवाय सक्सेस होणारच नाही. कारण बघा, ते गोष्ट म्हणजे काय आहे, हा जो चारा दिसतोय ना तुम्हाला, हा चारा आहे. कारण मेन शेळीपालनाचा बेस जो पाया जो आहे हा चारा आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही शेळीचं पोट भरणार आहात त्याच्यानंतरच्या गोष्टी आहेत ते, जे की माझा हायटेक शेड असो किंवा साधा शेड असो. हो का, बघा तुम्हाला सांगतो, साध्या पत्राच्या घरामध्ये पण माणसं राहतात, स्लॅबच्या घरामध्ये पण माणसं राहतात, 10व्या मजल्यावरती बिल्डिंग वरती पण माणसंच असतात. तो त्याच्या ऐपतीचा प्रश्न आहे, ज्याच्या म्हणजे कसं आपण म्हणत असतो की बाबा, जेव्हा माझी परिस्थिती आहे, ज्यावेळेस मी मोठं घर बांधून त्याच्यामध्ये मी राहीन, माझी परिस्थिती बाबा कुडाच्या घरामध्ये राहण्याचे, मी कुडाच्या घरामध्ये पण राहू शकतो. म्हणजे विषय असा नाही किंवा देखाव्याचं काहीच घेणं नाही, असं थोडीच आहे किंवा तो मग ती सलापाच्या घरात राहतो, चांगल्या म्हणजे मोठ्या घरामध्ये राहतो, बिल्डिंगमध्ये राहतो, बंगलोमध्ये राहतो, म्हणजे का तो एकदम सर्वश्रेष्ठ आहे किंवा बुद्धिमान आहे किंवा एक विशिष्ट असं म्हणजे त्याला एक वेगळंच प्राधान्य आहे, अशातला काही विषय आहे का? अजिबात नाही. किंवा गव्हर्नमेंटकडून त्याला एक असं म्हणजे पुरस्कार देतात का? तशातला काहीच विषय नाही मित्रांनो. त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे की जर तुमच्याकडे हा जर चारा जर व्यवस्थित जर नसेल, तुमच्याकडे चारा नियोजन जर नसेल, तर ते मेडिसिन तुम्ही काही व्हेटरनरी डॉक्टर जरी असले किंवा काही जरी संगोपन केलं तर त्याचा काही अर्थ होत नाही. कारण बघा, आता अगदी पावसाळ्यामध्ये आता मेथी घास लागवड करायचं आहे, फक्त पावसाची थोडीशी जास्त म्हणजे आतापर्यंत मेथी घास लागवड झाला असता, फक्त पाऊस काय दमच खायला गेले आमच्याकडे 4 दिवस झालं. आता थोडासा दम खाल्लेला आहे पावसानं, बघू शकता. त्याच्यामुळे थोडंसं रान आता वापसलंय आणि अगदी म्हणजे 1-2 दिवसामध्ये होईल चारा लागवड. कारण कसं आहे बघा, मी काय विचार करतो, एका शेळीचं चारा नियोजन, आता बघा समजा मी आता माझं नियोजन काय चालू आहे, एक दिवाळीमध्ये एक मस्तपैकी 1-2 शेळ्या वाढवायच्या, आपल्या 1-2 शेळ्या वाढवायचे आहेत. पण मला माहिती आहे असल्या 3-4-5 शेळ्या आहेत आपल्याकडे, 1-2 शेळ्या येणार, त्यांची पिल्ले 10-5 येणार, मग होणार काय, चाऱ्याची कमतरता होणार. तेवढा 4G बुलेट नेपियर, अहो ते सुबाबूळ मला पिल्लांसाठीच पुरणार नाही. मग त्याच्यासाठी आपण तुती सुबाबूळ वगैरे अजून 1-2 किलो लागवड करणं. माझं मत असं आहे, हे बघा, तुमचं 10 शेळ्याचं संगोपन करायचं ना, तुम्ही 15 शेळ्यांचा चारा लागवड करा. जास्त चारा माजतोय ना तुमचा, शेजाऱ्या पाजाऱ्याला द्या, काढून बंधाऱ्याला टाका तुम्ही चारा, रुटर मारून टाका, नांगरून टाका, चालतंय वाटोळ उद्या थोडंसं, किंवा इतर कोणत्या तरी जनावराला टाका, गोशाळेला द्या, काही करा, पण चारा तुमचा कमी पडला नाही पाहिजे शेळीपालनामध्ये. मेन म्हणजे शेळीपालन म्हणजे सक्सेस होण्याचं, म्हणजे सक्सेस होणार शेळीपालन जर तुमचा चारा असेल तर. बंद पडण्याचं कारण चारा असू शकते, लक्षात असू द्या. त्याच्यामुळे बघा, आणि अशातला काहीच विषय नाही की 12 प्रकारचे चारा लावा, हे लावा, ते लावा, काय नाही भाऊ. फक्त लेंडी खत वापरून चांगली व्यवस्थित मशागत करून राहण्याची मस्तपैकी चारा. आणि लागतंय किती शेळ्यांना, 2-4 मोठ्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये 10-12 शेळ्या खाऊन घेतात. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात असू द्या, असं म्हणजे एका गोष्टीमध्ये ट्रेंड असून फायदा नाही मित्रांनो. समजा तुम्ही मेडिकलमध्ये रोगराईमध्ये ट्रेंड आहात आणि पण चारा नियोजन व्यवस्थित नाही, तुमचं स्वच्छता म्हणजे बऱ्याच काही गोष्टी असतात, म्हणजे एका गोष्टीवरती चारा एका गोष्टीवरती फार्म चालत नाही. समजा नुसतं मी चारा नियोजनच भारी केलं पण रोगराई वगैरे येते फार्मवरती, मग काय फायदा आहे का त्याचा? म्हणून म्हणतोय की प्रत्येक गोष्टी, आपल्या प्रत्येक बारकावा महत्वाचा असतो शेळीपालनामध्ये. लहान लहान गोष्टी असतात, हे बघा, मेडिसिनचा विषय वेगळा झाला, ऋतूनुसार आपल्या फार्ममध्ये बदल करण्याचा विषय वेगळा झाला. जे की आता बघा, तुम्हाला सांगतो, उन्हाळ्यामध्ये काय नियोजन करतो, पत्र्याचा शेड आहे, त्याच्यामुळे थंड पाणी मिळणं गरजेचं आहे आपल्या गाभण शेळ्यांना, किंवा टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत, थंडीपासून संरक्षण करणं गरजेचं आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, खाली ओलं वगैरे होऊ देऊ नये. ह्या म्हणजे कसं आहे, हे बघा, प्रत्येक ऋतूनुसार हे बघा, प्रत्येक दिवसाला आपलं नियोजन बदलावं लागत असते. समजा आज पाऊस नाही, जर समजा आता 2 दिवस झाले पाऊस नाही, मस्तपैकी आपल्या शेळमुक्त संचार गोठ्यामध्ये राहणार. समजा पाऊस 4 दिवस लागून जर आला, म्हणजे पाऊस बंदच होत नाही, सारखं टिपका चालूच आहे, मग नियोजन बदललंच ना तुमचं. त्या ठिकाणी काय झालं, पूर्ण शेळ्या बंदिस्त करायला लागत असतात. म्हणजे कसं आहे, नियोजन म्हणजे एकसारखं तर चालू शकत नाही शेळीपालनामध्ये. वर्षभरामध्ये तुम्हाला अडचणी येणारच आहेत. आणि शेळीपालन आहे बघा, किती केलं तर जिवंत म्हणजे धंदा आहे आपल्या जनावरचा. एक दिवस तुम्हाला अजिबात सुट्टी वगैरे भेटत नाही, तिथं काम करणंच आहे तुम्हाला. समजा तुम्ही पिक्चरला जावा, इकडे जावा, तिकडे जावा, पण संध्याकाळी सकाळी आल्यानंतर 2-4 तास द्यावंच लागते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा,
बऱ्याच जणांचा विषय असतो की बाबा दिवसभर राबावं लागते. हे बघा, नियोजन महत्वाचं शेळीपालनामध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेर तुम्ही पुण्या मुंबईला जावा, कुठेही जावा, तुम्हाला 8-10 तास ड्युटी करावंच लागते. मग इथं जर तुम्ही सकाळी 4 तास संध्याकाळी 4 तास जर केलं काम, बस विषय संपला. मला हे सांगायचं व्हिडिओमधून. बघू शकता लगेच पाऊस सुरू झालेला आहे, आता आबा आलेला आहे. फक्त थोडासा व्हिडिओ बनवा वाटला, कारण बघा तुम्ही 50% लोकांपैकी, म्हणजे कितीही लोकांना विचार, 100 पैकी 50 लोक तुम्हाला असं म्हणतील की शेळ्यांना थोडं तरी फिरवावंच लागतंय. बंदिस्त शेळ्या होतच नाहीत, किंवा पूर्ण बंदिस्त शेळ्या म्हणजे फिरस्ती करावंच लागते शेळ्यांना. 1-2 तास हिंडवा, परत आणून चारे टाका. असं का होतंय? कारण तुम्ही कुठं कमी पडताय ह्या गोष्टींचा विचार करा. नुसतं तुम्ही डायरेक्टली बंदिस्त करताय का? तुम्हाला पद्धत माहिती पाहिजे. मेन म्हणजे बाजारातली शेळी जी की पूर्ण खांडातली फिरस्ती शेळी आहे, ती शेळी आपली 4-4, 5-5, 6-6 वेतं बाहेर फिरत आलेली आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये. तुम्ही कुठेतरी एक जाळी कंपाऊंड म्हणून त्याला बंदिस्त करताय, आणि इतके जबरदस्त चारे खालेली ती शेळी. तुम्ही जर तुती का टाका, सुबाबूळ टाका, काही सोनं जरी टाकलं, तिची मानसिकता पाहिजे मुळात गोष्ट. म्हणजे कसं आहे, ते वातावरण तिला सूट होणं, ते आनंदानं शेळी राहणं गरजेचं आहे. अशातला काहीच विषय नाही किंवा आम्ही एवढ्या प्रकारचे चारे निर्माण केले, 1-1, 2-2 एकर, पण शेळी खातच नाही आमची, शेळी माजोडी आहे. तशातला विषय नाही. त्या शेळीला सवय लावणं गरजेचं आहे. मग आता सवय कशी लावायची हे बघा. सुरुवातीला काय करायचं, 1-2 तास बाहेर हिंडवणंच आहे भाऊ. आता बऱ्याच जणांचा विषय असतो, आम्हाला जरा सुद्धा क्षेत्र नाही. तुम्हाला कमीत कमी जिथं चारा नाही ना, हे बघा अशा रानला काहीच नाही भेटलं तर चालतंय, उगाच शेळीला अजून फापलत आणायचं, 1-2 तास उगाच फिंडून आणायचं शेळीला, आणि आल्याच्या नंतर फार्ममध्ये चांगल्या वैरीने टाकायच्या. मग सावकाश होतंय का? शेळीची मानसिकता का होते? शेळीची ओढ आपण बाहेर सोडलं ना, फार्मकडे आपले जिथं आपले शेड आहे, मुक्त संचार गोठा, तिथं जास्त ओढ असते. शेळी ऑटोमॅटिक तिथं पळत जाते, तिथं चारा खाते. तिला अशी मानसिकता, तिचा माइंडसेट तयार झाला पाहिजे की बाबा रे, मालकाचं म्हणणं असं आहे की आता आपल्याला इथंच खायचंय आणि इथंच मस्तपैकी आनंदाने राहायचे, बाहेर काय आपल्याला काही भेटत नाही. अशी तिला जर तिला कळलं, मग ताणच नाही, ऑटोमॅटिक शेळी तुमची बंदिस्त होत असते. हे पण गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. आणि तितके पण जास्त चारे लावायची गरज नाही. आता मी किती चाऱ्यावरती शेळी पालन केलं उन्हाळ्यामध्ये, तर मी फक्त एका म्हणजे तुरीच्या गोळ्यावरती संगोपन केलेलं आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, फक्त आता मोठ्या ह्याच्यामध्ये म्हणलं जर वृक्ष ह्याच्यामध्ये, तर फक्त सुबाबूळ, तुती बस झालं. आणि आपल्या नेपेरमध्ये स्मार्ट नेपियर आणि आपलं 4G बुलेट दोन्हीपैकी एक जरी ठेवलं तरी चालतंय. मेथी घास 1 नंबर, म्हणजे एक 3-4 सुके चारे आपले, 3-4 हिरवे चारे, आणि गुळी वगैरे 1-2 सुके चारे आपले ठेवले, भास विषय संपला. ह्याच्या व्यतिरिक्त शेळीपालनामध्ये काहीच नाही, फक्त रेग्युलर भरडा. आता समजा नियोजन तुम्हाला सांगतो, थोडंसं आता पावसाचं वातावरण आहे, शेळ्या आमच्या जगतच नाहीत, काय नाही, थोडं संध्याकाळी आलं भरडा द्या त्यांना, विषय संपला. कारण का आहे, एक गोष्ट तुम्हाला क्लिअर सांगतो मी, जनावरच्या अंगामध्ये जर ताकद जर असली, जर व्यवस्थित जर सदृढ, तंदुरुस्त आणि निरोगी जर जनावर असेल, तर मला सांगा, का जार अडकणारा का त्याचा? का शेळीला दूध येणारच आहे ना. तुम्ही व्यवस्थित खाऊ पिऊ वाटलं का कॅल्शियम पाहिजेची गरज आहे का? आता का पहिलं का कॅल्शियमच होतं का सांगा? हे आता आलंय कुठंतरी, आपण हे नवीन पिढी हे कुठंतरी मेडिकलच्या कुठंतरी मेडिकलला जातो एवढ्या गोष्टी आणायला. पहिलं का लोक कसं जात होते का, कॅल्शियम द्या, त्यामध्ये वायब्रोल मिक्स करा, त्याच्यामध्ये हे द्या, संडासची गोळी हे द्या, ते द्या. हे बघा, इतकं काहीच नव्हतं. हा, आता हे पण तितकंच खरं आहे की पहिलं गावरान तोडगी जास्त प्रभावी होते. आता साधा आपल्याला म्हणजे एखादी विशिष्ट वनस्पती जरी बघायचं गेलं, 4-4 आवड आपल्याला सापडत नाही ते झाड, हे पण तितकंच खरंच आहे. म्हणून त्याचा पण सपोर्ट पाहिजेच बरं का मेडिकलचा. असे काही फार्म आहेत 12 महिने मित्रांनो अजिबात शेळ्यांना खुराक देत नाहीत, तरी पण त्यांच्या पिल्लांना वगैरे दूध पुरतंय का? कारण त्याचं मन असं आहे, आम्ही गावापासून 3-3, 4-4 किलोमीटर लांबवरती जाऊन डोंगरदऱ्यामध्ये चारून आणतोय, जिथं कोणाच्या शेळ्या जात नाही, जिथं कोणाचीच मेंढर वगैरे जात नाही, तिथं आम्ही चारतोय नेऊन. म्हणून आमच्या शेळ्यांना खुराक देण्याची गरज नाही. आणि आपण काय करतोय, शेळीला दूध फुटत नाही, भरपूर खुराक दिला, एवढा खुराक दिला की शेळी पोट फुगून मेली आमची, पण शेळीला दूध काय फुटलं नाही. मग अशा गोष्टी फार्ममध्ये होऊ देऊ नका. त्याच्यामुळं बघा, आता मस्तपैकी आपलं चारा नियोजन वगैरे आहे, मग इथं आपलं नंतर शेड वगैरे होणार, चांगल्या गोष्टी व्यवस्थित आपल्या शेळ्या वाढणार, चांगल्या आपण गोळी वगैरे स्टोअर करणार. आणि ह्या संपूर्ण गोष्टी जे की आपण सुबाबूळ लागवड कशी करणार, तुती लागवड कशी करणार, हे मेथी घास असो, मक्का वगैरे, ह्या सर्व गोष्टी आपण नियोजन कसं करणार हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्या रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. आणि जाता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली मित्रांनो, कारण 4000 सबस्क्रायबर आता आपले कंप्लीट झालेले आहेत. आणि असंच तुम्ही सपोर्ट करत चला, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, काही अडचणी असेल तर विचारत चला. त्याच्यामुळे आणि सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार, कारण तुम्ही खूप सपोर्ट केलेला आहे मला. त्याच्यामुळे इथंपर्यंत मला तुम्हीच आणलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा लवकरात लवकर 5000 सबस्क्रायबर आपले होतील, अगदी म्हणजे दिवाळीपर्यंतच्या अगोदरच होतील, कारण तोपर्यंत तुम्ही भरपूर सपोर्ट करचाल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. आणि हे माझ्या खांद्यावर आहे ते स्मार्ट नेपियर आहे. ओके.